Yes. Good morning to all of you. So I think you all have done MCQs. MCQs केलेत का रे? नाही केलेत. अरे काय केलं सुट्टींमध्ये? हां चला ओके. तुम्ही आज सर्व MCQs वगैरे जे आहेत ते अजून ज्यांचे काही राहिलेले आहेत त्यांनी आज पूर्ण करा. ठीक आहे. आणि मग आपण त्याची डाऊट सेशन घेऊ. पण जोपर्यंत तुम्ही सॉल्व करत नाही तोपर्यंत आपण डाऊट सेशन घेणार नाही. आता आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे. ओके. सो वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू चॅप्टर फ्रॉम द पार्ट 2. शुड वी स्टार्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स? इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टार्ट करायचं का? ओके चला. बरं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अर्थ काय होतो बरं? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट आपल्याला स्पेशल चॅप्टर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बरं, आता इलेक्ट्रो म्हणजे काय सांगा बरं? इलेक्ट्रिक चार्जेस. है ना? इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस. येस. बघा, हा इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस. आणि स्टॅटिकचा अर्थ काय होतो? स्टॅटिक म्हणजे काय? हा स्टॅटिकचा अर्थ काय होतो? स्टेशनरी. स्टेशनरी किंवा ॲट रेस्ट. ओके. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस व्हेन दे आर स्टेशनरी और व्हेन दे आर ॲट रेस्ट. ओके. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स इट इज द स्टडी ऑफ electric charges, but which electric charges? Stationary electric charges. आल्या का लक्षात? इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? हेडिंग द्या बरं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक it is the study of stationary electric charges. It is the study of stationary electric charges. ओके. थोडंसं आपण 11चं रिवाईज करूया इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके. आणि मग तुम्हाला ॲक्च्युली 12चा इलेक्ट्रोस्टॅटिक आपण ॲप्लिकेशनपासून स्टार्ट करू. गॉस ॲप्लिकेशनपासून. ओके. आता इलेक्ट्रिक चार्जेस, किती प्रकारचे इलेक्ट्रिक चार्जेस असतात? 2 प्रकारचे. कोणते कोणते आहेत बरं ते? इलेक्ट्रिक चार्जेस, त्यांची टाइप्स. फर्स्ट आहे निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज. बरं,
निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज कोणासारखा असतो रे? बघा ॲटममध्ये कोण कोण असतं न्यूक्लियस किंवा ॲटममध्ये? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. मग निगेटिव्ह चार्जचा म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज कोणासारखा असतो? इलेक्ट्रॉन. म्हणजे निगेटिव्ह चार्ज काय बरं? लाईक इलेक्ट्रॉन. बरं. आणि दुसरा चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. मग हा जो पॉझिटिव्ह चार्ज हा कोणासारखा आहे? प्रोटॉन सारखा आहे. आलं का लक्षात? ओके. मग आता आपल्याला हे समजलं की चार्जेस कुठे असतात बरं? ॲटममध्ये है ना. पॉझिटिव्ह चार्ज असो किंवा निगेटिव्ह चार्ज असो. म्हणजे ॲक्च्युली कोणत्याही मॅटरची हा इलेक्ट्रिक चार्ज काय बरं? कॉन्स्टिट्युएंट पार्ट्स आहे है ना. इलेक्ट्रिक चार्ज इज द पार्ट ऑफ इनहेरंट पार्ट ऑफ मॅटर और ॲटम. आलं का लक्षात? ओके. म्हणजे हा जो इलेक्ट्रिक चार्ज आहे येस इनहेरंट पार्ट आहे ऑफ मॅटर. आता मॅटर म्हणजे काय? मॅटर हा कसला बनलेला आहे बरं? ॲटम. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ॲटमचा इलेक्ट्रिक चार्ज हा काय बरं? इनहेरंट पार्ट आहे. बरं. मग आता जो ॲटम आहे त्याला चार्ज आहे का? वेदर द ॲटम हॅज चार्ज ऑर नॉट. ओके. ऑल्दो इलेक्ट्रिक चार्ज is inherent part of matter or atom but atom is neutral. आले का लक्षात? ॲटम काय बरं? न्यूट्रल आहे. बरं. ॲटम काय न्यूट्रल आहे? कोण सांगतं बरं? प्रोटॉन आणि सेम असतात आणि ते एकमेकांच्या इफेक्टला काय करतात? कॅन्सल करतात. आलं का लक्षात? ओके. का ॲटम न्यूट्रल का बरं? इन ॲटम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन yes and proton are same. They cancel each other's effect. ते एकमेकांचे इफेक्ट कॅन्सल करतात. म्हणून ॲटम कसा आहे बरं? न्यूट्रल आहे. आलं का लक्षात? बरं. आता मला सांगा एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ओके. पण निगेटिव्ह असतो त्याचा मॅग्नेट्यूड काय म्हणजे साईन काय देतो आपण त्याला? निगेटिव्ह. म्हणजे चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन काय असतो तो? -1.6 इंटू 10⁻⁻19 काय बरं? कुलम. किंवा चार्ज ऑफ वन प्रोटॉन किती असतो बरं? चार्ज ऑफ वन प्रोटॉन किती असतो सांगा बरं? तेवढाच. म्हणून एक इलेक्ट्रॉन एक प्रोटॉनला काय करतो बरं? नलिफाय करतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही कोणता ॲटम बघा, त्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचे नंबर्स आणि प्रोटॉनचे नंबर काय असतात? सारखे असतात. म्हणून ते एकमेकांचे इफेक्ट काय करतात? कॅन्सल करतात. म्हणून ॲटम कसा आहे? न्यूट्रल आहे.
याच्यावरून आपल्याला काय कळालं, इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे, कुलम. तेव्हा इथे लिहिलेलंच आहे. म्हणजे एसा युनिट काय आहे बरं, इलेक्ट्रिक चार्ज आहे कुलम. आपण त्याला कॅपिटल सीने डिनोट करत असतो. आलं का, इथपर्यंत लक्षात आलं का? ओके. बरं, मग असा जो ॲटम आहे किंवा असा जो चार्ज आहे, बरं मला सांगा आता एसआय युनिट तू लिहिलं आपण इलेक्ट्रिक चार्जचं, त्याचं डायमेन्शन सांगता येईल का रे? डायमेन्शन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. I1T1 इलेक्ट्रिक चार्ज करंट इंटू टाइम ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक चार्ज ही कोणती क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. आपण दोन प्रकारच्या क्वांटिटी बघितल्या, आता आठवतो का रे? कोणत्या कोणत्या? ओके. मग इलेक्ट्रिक चार्ज जर आपण त्याला क्यूने डिनोट केलं, इलेक्ट्रिक चार्जला कॅपिटल क्यूनं करा किंवा स्मॉल क्यूनं करा. इलेक्ट्रिक चार्ज करंट इंटू काय, इलेक्ट्रिक करंट इंटू काय, टाईम. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे काय बरं, I करंट इंटू टाईम. मग डायमेन्शन काय बरं त्याचे, डायमेन्शन मग याला ना लेंथ ते मास आहे, L0 M0 कॅपिटल T1 I1, बरोबर आहे का? हे बघा L0 M0 कॅपिटल T⁻1 I⁻1. म्हणजे तुम्ही सिम्पली कसं लर्न करणार, IT. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक चार्जचे एसआय युनिट, डायमेन्शन, इलेक्ट्रॉनचा चार्ज, प्रोटॉनचा चार्ज. आले लक्षात? ओके. मग हे पटापट नोट डाऊन करून घेत चला, मग आपण पुढे जाऊ.
हां येस. ओके. ओके. नाव आता बघा की कोणतंही ॲटम असेल, मॅटर असेल किंवा बॉडी असेल, हाऊ दॅट बॉडी ऑर मॅटर ॲक्वायर्स अ चार्ज. फ्रिक्शन. How by friction electric charges are acquired by the body? Suppose if we rub silk against the glass rod, okay, some electrons from the glass are transferred into the silk. Hence, silk got negative charge and glass rod got positive charge. Okay, by friction or when one body is rubbed against the other body, both acquires the charges of opposite nature. आले काय लक्षात? ओके. म्हणजे सिंपल आपण बऱ्याच वेळा आपल्याकडे स्केल असते, अगेन्स्ट द हेअर आपण काय करतो, त्याला रब करतो, दोघांवर चार्जेस येतात. आले का लक्षात? आणि ते चार्जेस आले याचं आपण लगेच बिट्स ऑफ पेपर असे टाकले की लगेच ते न्यूट्रल पेपर्स असतात, ते लगेच काय करतात बरं, अट्रॅक्ट करतात टुवर्ड द स्केल. तुम्हाला माहिती केलं एक्सपेरिमेंट. ओके. आल्या का लक्षात? म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जेस कसे प्रोड्यूस होतात? बाय फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी. त्याच फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटीचं होतं म्हणतात. ओके. when one body is rubbed against the other, in this way body, atom or any matter acquires a charge. Okay, the body who loses the electron got positive charge and the body who gains the electron, that body acquires negative charge. आले का लक्षात? ओके. म्हणजे बाय सिम्पल फ्रिक्शन, म्हणजे त्याला म्हणतात बाय कंडक्शन. ओके. बॉडी or atom acquires electric charge. Okay. And which electric charge? Static electric charge. Yes. By conduction method. हां
हां चालेल चालेल चल मी लेक्चरला आहे नंतर कॉल ओके हां ओके सो बाय कंडक्शन मेथड or you can say by friction, okay, by friction electricity. When one body rubbed against other body, suppose glass is rubbed against the silk, okay, so from glass electrons transferred to the silk, ओके सपोज हा ग्लास रॉड आहे ओके आणि इथं सिल्कचा कपडा दाखवतो हा सिल्क आहे व्हॉट हॅपन इलेक्ट्रॉन्स गेट ट्रान्सफर्ड electrons are transferred from glass rod to silk, okay, so glass acquires which charge, positive charge, and silk acquires negative charge. आलं का लक्षात म्हणजे हा जो ग्लास रॉड आहे त्या ग्लास रॉडला कोणता चार्ज आला बरं पॉझिटिव्ह चार्ज आला आणि हा जो सिल्क आहे सिल्कला कोणता चार्ज आला बरं निगेटिव्ह चार्ज आला समजलं का सिल्क येतंय लक्षात ओके तो इन दिस वे बाय कंडक्शन मेथड by only friction electricity both the body acquire the static charge but nature of charges are opposite येतंय का लक्षात then second method आहे by induction method ही first method आहे second method आहे by induction method but by induction method means what when charged body is kept near the uncharged body एक चार्ज बॉडी है ओके एक अनचार्ज बॉडी है सपोज अनचार्ज बॉडी kept near charged body सपोज हा जो ग्लास रॉड आहे आपण हाच घेऊया सपोज हा ग्लास रॉड आहे ह्या ग्लास रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि इथे एक दुसरं एक सपोज मटेरियल आहे अनचार्ज आहे हे अनचार्ज आहे ओके काय तो बघा बाय इंडक्शन याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स आहेत है ना या बॉडीमध्ये नंबर ऑफ ॲटम आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत प्रोटॉन्स आहेत बरोबर आहे मग पॉझिटिव्ह चार्ज काय करतो हे याच्यातल्या इलेक्ट्रॉन्सला खेचतो आलं का लक्षात
बरं, खेचल्यानंतर काय होतं, सर्व इलेक्ट्रॉन्स ह्या बॉडीला सोडत नाही, पण ते सरफेसवर येतात. येते का लक्षात? बरं, इकडं साहजिकच इलेक्ट्रॉन्स आलेत, तर इकडं कोण राहणार रे? प्रोटॉन, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. आलं का लक्षात? थोडक्यात काय होतं ते सांगतो. हा सपोज ॲटम आहे, इथं एक ॲटम दाखवतो, याच्याकडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन सारखेच आहेत. काय होतं, काय सर्व इलेक्ट्रॉन्स त्या ॲटमचे ह्या एंडला येऊन जातात, बरोबर आहे, आणि बाकी इकडं प्रोटॉन राहतो. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन अनसिमेट्रिकल होतं. येते का लक्षात? डिस्ट्रीब्युशन अनसिमेट्रिकल झाल्यामुळे ह्या एंडला कोणता चार्ज आला, ह्या एंडला कोणता आहे, पण तरीसुद्धा बॉडी न्यूट्रलच आहे. आले का लक्षात? बरं, काय केलं जातं नंतर बघा, नेक्स्ट प्रोसेस फक्त इथे दाखवतो बघा. याच्या नेक्स्ट काय, सपोज आता ही जी बॉडी आहे, इथं हिला कोणता चार्ज होता, निगेटिव्ह होता, बरोबर आहे का? इथं कोणता चार्ज होता, पॉझिटिव्ह चार्ज होता. आता सपोज आपण ह्या बॉडीला एका एंडला अर्थिंग दिली. आता अर्थ म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्जेसचा ॲबंडन्स किंवा भंडारा आहे इलेक्ट्रिक चार्जेसचा. आल्या का लक्षात? बरं, आता काय होतं आहे, इथं सपोज आपण ह्या एंडला जर कधी अर्थिंग केली, याला म्हणतात अर्थिंग. तर बघा, सर्व पॉझिटिव्ह चार्जेस एस्केप होतात इन टू द अर्थ. बघा, ऑल दिस पॉझिटिव्ह चार्जेस काय होतात बरं, एस्केप होतात. एस्केप झालेत की इथले चार्जेस गेलेत. बघा, किंवा नेक्स्ट स्टेप दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, काय झाले, एस्केप झाले सर्व चार्जेस. मग एस्केप झाल्यानंतर इथं फक्त हे सर्व चार्जेस, बघा हे सर्व चार्जेस काय झालेत, एस्केप झालेत इथनं. हे सर्व चार्जेस एस्केप झाले इन टू द अर्थ. मग आता ही बॉडीला कोणता चार्ज आला, ह्या बॉडीला सर्व बॉडीवर हा निगेटिव्ह चार्ज आला. बॉडी ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. दिस इज नोन ॲज द चार्जेस ऑन द बॉडी बाय द इंडक्शन. इथं कंडक्शन का म्हटलं, कारण ह्या बॉडीचं डायरेक्ट ह्या बॉडीशी फिजिकल कॉन्टॅक्ट होता, म्हणून या मेथडला काय म्हटलं, फ्रिक्शन म्हटलं किंवा कंडक्शन म्हटलं. कंडक्शन पण का म्हटलं आपण, ॲक्च्युली चार्जेस ह्या बॉडीकडनं ह्या बॉडीकडे ट्रान्सफर होतात. आलं का लक्षात? इथं मात्र ह्या बॉडीतले चार्जेस इकडं गेलेत का, तर नाही. बाय इंडक्शन म्हणजे फक्त हिच्या प्रभावामुळे ह्या बॉडीमध्ये चार्ज आला, याला म्हणतात इंडक्शन. आला का लक्षात? ओके, म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग काय म्हणतात, म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणतो आपण. हा काहीतरी सांगतो, त्याला पटतं. आलं का लक्षात? त्याच्यामुळं तो ते जे काही थॉट्स असतील, विचार असतील, तो ॲक्सेप्ट करतो. येते का लक्षात? ते अंडरस्टँडिंग, त्याला म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग. ओके, तिथं का डोक्याला डोकं नाही लावलं आहे की इथं डोक्याला डोकं लावलं, ठीक आहे ना? चला ठीक आहे. बरं, किंवा आता तुम्ही असं जर केलं, अर्थिंग जी आहे ती सपोज निगेटिव्ह साईडला लावली, तर बॉडीवर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. ऑर बघा, ऑर सपोज ही बॉडी आहे, इथं निगेटिव्ह चार्जेस होते, इथं पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. तुम्ही ह्या साईडने अर्थिंग लावली, इकडनं अर्थिंग लावली. आता काय होईल रे मुलांनो, हे सर्व निगेटिव्ह चार्जेस काय होतील माहिती आहे का, इकडनं येऊन एस्केप होतील.
म्हणजे हे सर्व निगेटिव्ह चार्जेस काय होतील बरं, या अर्थमध्ये जातील. आणि या बॉडीला कोणता चार्ज येईल सांगा बरं, या बॉडीला पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि बॉडी ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. ओके, दिस इज नोन ॲज इंडक्शन मेथड. बरं, आपल्याला याच्याबद्दल लिहायचं नाही, फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. कारण आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे स्पेशल चॅप्टर आहे. मग त्यावेळेस आपल्याला समजायला पाहिजे की चार्जेस बाय इंडक्शन कसे एखाद्या बॉडीकडनं दुसऱ्या बॉडीकडे जातात. व्हॉट इज मीन बाय इंड्यूस चार्ज. इंड्यूस चार्ज म्हणजे एखादी अनचार्ज बॉडी दुसऱ्या चार्ज बॉडीच्या जवळ ठेवली तर ती अनचार्ज बॉडीला काय मिळतो बरं, चार्ज मिळतो. त्याला म्हणतात म्हणजे चार्जेस बाय इंडक्शन, आणि त्या चार्जला म्हणतात इंड्यूस चार्ज. या बॉडीवर कोणते इंड्यूस चार्ज आलेत, निगेटिव्ह. या बॉडीवर कोणते इंड्यूस चार्ज आलेत, पॉझिटिव्ह. समजलं का चार्जेस बाय इंडक्शन काय. ओके, हां, इन शॉर्ट लिहून घ्या फटाफट, मग आपण पुढे जाऊ. हां, मोठं करू बस काय. हां,
ओके. हां बरं बघा, आता ह्या इलेक्ट्रिक चार्जेसच्या आपण काही प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलेल्या होत्या, म्हणजे 11th झालेल्या आहेत त्या. इलेक्ट्रिक चार्जेसच्या कोणी प्रॉपर्टी सांगते का बरं? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस? लाईक चार्जेस काय करतात एकमेकांना? रिपेल करतात. आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतात. आलं का लक्षात? बरं, मग हे जे अट्रॅक्ट करतात, रिपेल करतात, तो फोर्स आहे. त्या फोर्सला काय नाव दिलेलं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कोणत्या लॉने आपण तयार केला होता 11th? कुलम्स लॉ. काय होता बरं तो? बरं चला आपण तो लॉ बघणार आहेत. बरं, दुसरी प्रॉपर्टी बघा, इलेक्ट्रिक चार्जेस हे ऑलवेज ॲडिटिव्ह इन नेचर असतात. ॲडिटिव्ह म्हणजे काय? सपोज एखाद्या व्हिसिडिटीमध्ये एका ठिकाणी +4 कुलम चार्ज आहे, एका ठिकाणी +8 कुलम चार्ज आहे, एका ठिकाणी -2 कुलम चार्ज आहे, तर त्या ठिकाणची सर्व चार्जेसची ॲडिशन होते किंवा सबट्रॅक्शन होते. म्हणजे +4 +8 -2. हां ओके. बरं हे समजलं का? बघा, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये काय काय प्रॉपर्टीज बघितल्या आपण? बघा, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजे लाईक चार्जेस काय करतात एकमेकांना? रिपेल करतात. अनलाईक काय करतात बरं? अट्रॅक्ट करतात. बरं, ॲडिटिव्ह इन नेचर आहे. ॲडिटिव्ह इन नेचर म्हणजे काय? एखाद्या व्हिसिनिटीमध्ये इथं +4 आहे, इथं +2 आहे, इथं -8 असा चार्ज आहे, तर नेट चार्जेस किती असणार आहे? नेट चार्ज म्हणजे +4 -8 +2 किती येणार सांगा बरं? -2 कुलम. समजलं का? म्हणजे दे आर ॲडिटिव्ह इन नेचर, त्यांना प्लस मायनस लाईक मास आपल्याला करता येतं. त्यानंतर दे पोजेस द प्रॉपर्टी ऑफ क्वांटायझेशन, म्हणजे इट इज क्वांटाइज्ड क्वांटिटी. क्वांटाइज क्वांटिटी म्हणजे त्या एका बेसिक चार्जची जी काही अमाऊंट आहे ती कॉन्स्टंट असते, फिक्स असते, है ना? म्हणजे काय? बेसिक जो इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे त्याची अमाऊंट काय बरं? फिक्स आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? क्वांटाइज्ड क्वांटिटी. म्हणजे किती बरं? बेसिक इलेक्ट्रॉनिक चार्ज 1 इलेक्ट्रॉन हा बेसिक इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे. मग त्याची क्वांटिटी किती आहे बरं? 1.6 × 10⁻⁻19 कुलम. ही फिक्स अमाऊंट. म्हणजे या इलेक्ट्रॉनची आपण काय लिहिली? ही मॅग्निट्यूड लिहिली. ही फिक्स आहे. ह्याच फिक्स अमाऊंटमध्ये चार्जेस एकतर ट्रान्सफर होतील किंवा गेन होतील. आलं का लक्षात?
ओके, म्हणून याला काय म्हणायचं, क्वांटाईज क्वांटिटी. आणि इलेक्ट्रिक चार्जेस ओबे द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, किंवा ओबेज द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ओबेज कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज याचाच अर्थ काय होतो माहिती का, कोणत्याही आयसोलेटेड सिस्टीममध्ये इलेक्ट्रिक चार्जेस आर ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. कारण आपल्याला माहिती आहे, जसं एनर्जी आहे कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर इट बी डिस्ट्रॉयड, तसं इलेक्ट्रिक चार्जला पण क्रिएट करता येत नाही किंवा त्याला डिस्ट्रॉय करता येत नाही. फक्त ते एका बॉडीकडनं दुसऱ्या बॉडीकडे काय होतात बरं, ट्रान्सफर होतात. आलं का लक्षात. म्हणजे इन एनी आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्जेस ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंटच राहतात. आलं का लक्षात. ह्या प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रिक चार्जेसच्या. बघा काय काय बघितलं, लाईक एकमेकांना रिपेल करतात, अनलाईक अट्रॅक्ट करतात. ते ॲडिटिव्ह इन नेचर आहे, ती क्वांटाईज क्वांटिटी आहे. आयसोलेटेड सिस्टीममध्ये इलेक्ट्रिक चार्जेस नेहमी कॉन्स्टंट राहतात. याचाच अर्थ इलेक्ट्रिक चार्जेस काय बरं, कॉन्झर्वेशनचं प्रिन्सिपल ओबे करतात. येतं आहे लक्षात. ओके, मग फटाफट नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढे जाऊ. अरे बोलण्यापेक्षा समजून लिहून घ्या, तरच कळणार आहे. फिजिक्स कठीण आहे, नाही केलं तर काही समजणार नाही, लक्ष दिलं तर नाही मग गेलं.
झालं बरं. आता हा जो काय अट्रॅक्शन किंवा रिपल्शन आहे बिटवीन द टू इलेक्ट्रिक चार्जेस, त्याला आपण काय म्हटलं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता तो आपल्याला कुलम्स लॉने दिलेला आहे. तर काय आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे हा चार्ज प्लस क्यू आहे, हा चार्ज मायनस क्यू आहे, तर यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, किंवा हा चार्ज आहे प्लस क्यू, याला Q1 म्हणू, याला Q2 म्हणू, हा चार्ज आहे प्लस Q2, हा Q1 आहे, यांच्यामधला जो काय फोर्स ऑफ रिपल्शन आहे त्याला काय नाव देतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बरोबर आहे. मग ह्या सपोज या दोघं चार्जेसमधलं डिस्टन्स आर आहे. ओके, तर मग कुलम्स लॉने आपल्याला यांच्यामधला फोर्सची मॅग्निट्यूड दिलेली आहे. काय दिलेली आहे बरं कुलम्स लॉने? हा जो काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड या प्रोडक्ट ऑफ चार्जेसला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि याला आपण इन शॉर्ट असंही लिहू शकतो, Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. ओके, MCQसाठी आपण हा केची व्हॅल्यू काय, केला काय म्हणतो आपण माहिती आहे का, कॉन्स्टंट. काय बरं इथं बोला, 1/4 एप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. बघा, आणि या 1/4 एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू माहिती काय असते? 1/4 एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते 9 × 10⁹. आलं का लक्षात? हे SI युनिटमध्ये असते. ओके, म्हणजे याला तुम्ही न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. 9 × 10⁹ ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आलं का लक्षात? बरं, अशा पद्धतीने हा कुलम्स लॉ आहे. मला वाटतं माहीत असला पाहिजे. बरं, आता असं आहे, फॉर एनी मीडियम सपोज आता हे दोघं चार्जेस, हा Q1 आहे आणि हा Q2 आहे. सपोज आपण याला एखाद्या दुसऱ्या मीडियममध्ये ठेवलेले अदर दॅन द एअर किंवा व्हॅक्यूम, हा एखाद्या मीडियममध्ये, एनी मीडियम. मग हे मीडियम काय असू शकतो? वॉटर असू शकतो, आला एनी गॅस असू शकतो, है ना. म्हणजे एनी मीडियम, याच्या मायका असू शकतं, ग्लास असू शकतो, वॉटर असू शकतं, है ना, एनी गॅस असू शकतो. अलग अलग लक्षात, याला म्हणतात मीडियम. मग या मीडियमची जर K इज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आता हे 11th आहे बरं का, फक्त थोडंसं तुम्हाला रिवाईज करतो. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघा, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K इज इक्वल्स टू परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हा फॉर्म्युला आहे. ॲप्सिलॉन काय बरं, परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम, आणि एप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ एअर ऑर व्हॅक्यूम, एअर ऑर व्हॅक्यूम. बरं, ही एप्सिलॉन म्हणजे आपण काय केलं होतं, हे सपोज एअरमध्येच हे असं आपण गृहीत धरलं होतं, म्हणून इथं एप्सिलॉन नॉट टाकलेला आहे. आता या एप्सिलॉन नॉटची पण व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे तुम्हाला, कारण ते आपल्याला पुढे लागणारच आहे. सांगतं का कोणी? सांगेल एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू 8.85 10⁻⁻12. आलं का लक्षात? याचं युनिट आहे कुलम स्क्वेअर पर
न्यूटन मीटर स्क्वेअर आहे. हे ॲप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे. ओके, ह्या लर्न करायला पाहिजे. ओके, म्हणजेच ॲप्सिलॉन काय येणार, के ॲप्सिलॉन नॉट. मग ह्या मीडियममध्ये हा जो काही फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आयदर रिपल्सिव्ह असेल किंवा ॲट्रॅक्टिव्ह असेल, तो फोर्स त्याची व्हॅल्यू आहे 1/4 ॲप्सिलॉन Q1 Q2 अपॉन R². आणि ॲप्सिलॉनची व्हॅल्यू आपण काय टाकणार बरं, 1/4 काय बरं, के ॲप्सिलॉन नॉट किंवा ॲप्सिलॉन नॉट के Q1 Q2 अपॉन R². बघा, हा कोणत्या मीडियममधला, हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. आणि हा कोणत्या मीडियममध्ये बरं, हा एअरमध्ये. एअरमध्ये आलं का लक्षात? ओके. आणि केची व्हॅल्यू फॉर एअर, केची व्हॅल्यू ही नेहमी 1 असते. अँड फॉर एनी डायलेक्ट्रिक मीडियम, फॉर एनी डायलेक्ट्रिक मीडियम केची व्हॅल्यू इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आलं का लक्षात? हे जे मीडियम आहे, मायका, ग्लास, वॉटर, ऑक्सिजन वगैरे कोणते मीडियम असतील, आलं का लक्षात? बरं, आपण आता साधारण एअरमध्ये ऑक्सिजन असतो म्हणून एअर नाही घेणार, कोणता एनी गॅस असं लिहू आपण, वॉटर ऑर एनी गॅस असं लिहू. ओके, तर बघा, फॉर एनी डायलेक्ट्रिक मीडियम केची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असते. फॉर एअर केची व्हॅल्यू 1. म्हणजे केची व्हॅल्यू जर इथं 1 टाकली आपल्याला हा फॉर्म्युला मिळेल. समजतं आहे का? ओके, तर हा फॉर्म्युला झाला फॉर एअर आणि फॉर एनी मीडियम. समजलं आहे का? नोट डाऊन करा, आपण पुढे जाऊया. बरं, ह्या केचा आणि ह्या केचा इथं काही संबंध नाही बरं का. त्याच्यापेक्षा मी तर हा के दाखवतच नाही, जाऊ द्या. काय होतं आहे, के दाखवतच नाही, हा के दाखवतच नाही. परत तुम्ही हा तो सारखाच आहे का, नाही, इथं प्रपोर्शनॅलिटीज दाखवतो. FA 1/4 ॲप्सिलॉन नॉटच लिहितो डायरेक्ट. हा कॉन्स्टंट. ते म्हणणं हा के तो केसे सारखे नाही, आपण कॉन्स्टंटला नेहमी घेतो ना, म्हणून तो टाकला होता. अदरवाईज हा के म्हणजे काय बरं, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. ओके, आणि इथं हा के म्हणजे 1/4 ॲप्सिलॉन नॉट होता, तो लिहूच नका, कारण आपण इथं के लिहिलेलं आहे याच टॉपिकमध्ये. ओके, चला लिहा फटाफट, न पुढे जाऊ आपण. बघा, 11चं रिवाईज करतोय, तुम्ही 11चं इलेक्ट्रोस्टॅटिकचा अभ्यास करा लगेच, तर तुम्हाला त्याचं कनेक्शन मिळणार आहे. म्हणजे ज्यांचं म्हणणं असेल की 11चे हे टॉपिक आम्हाला झाले नाही किंवा समजले नाही, त्यांनी लक्ष द्या. ओके, कारण जेव्हा आपण कोणताही टॉपिक स्टार्ट करणार त्याच्या आधी 11ची रिवाईज घेणारच आहेत.
येस झालं प्रत्येकाचं. ओके बरं. याला आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते समजून घ्या. बरे झालं ना हे प्रत्येकाचं वेक्टर फॉर्म बघा. आणि नंतर आपण परत हा जो वर्ड आलेला आहे परमिटिव्हिटी त्यालाही समजून घेऊ आपण. पण बघा याचा वेक्टर फॉर्म कसा लिहितात. बघा आता हा चार्ज आहे. बघा हा चार्ज आहे Q1. आता इकडे लक्ष द्या. हा जो चार्ज आहे ह्या Q2 वर फोर्स एक्झर्ट करणार आहे है ना. मग हा चार्ज याच्यावर किती फोर्स एक्झर्ट करणार आहे. वेक्टर F12 आलं का लक्षात. बरं मग ह्या चार्जवर फोर्स ॲक्ट होतो कोणी केला बरं Q1ने. मग Q1 पासनं याची पोझिशन वेक्टर आपण घेतली जाणार. बघा ही पोझिशन वेक्टर आहे वेक्टर आर. बरं जो पण काय असेल आता इथं जर मी वेक्टर आरच लिहिलं तरी चालेल किंवा ही डायरेक्शन दिलेली म्हणून मी फक्त वेक्टर आर लिहितो. वेक्टर आर लिहितो फक्त. ठीक आहे. कोणी वेक्टर R12 लिहिलं तरी चालेल. वेक्टर आर लिहितो. बरं आता बघा फोर्स F12 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R². ओके बरं याचा युनिट वेक्टर आपण लिहिणार आर कॅप. मग हा असा लिहू शकतो आर कॅप. पहिली मेथड आहे. आर कॅप काय बरं युनिट वेक्टर ऑफ वेक्टर आर कॅप. बरं इथं पॉझिटिव्ह साईन का डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर आणि फोरची डायरेक्शन सेम आहे म्हणून इथं साईन काय बरं पॉझिटिव्ह. नाही दिली तरी चालेल. पण ही आणि डायरेक्शन अपोजिट राहिली असती तर आपण काय निगेटिव्ह साईन दिलं असतं. दुसरी मेथड ही पहिली मेथड आहे. दुसरी मेथड वेक्टर F12 इज इक्वल्स टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन R³ आणि वेक्टर आर. हां बघा आर कॅपची व्हॅल्यू काय 1 आहे मॅग्निट्यूड म्हणून आपण आर कॅप लिहिलं. पण सपोज एखाद्याने वेक्टर आर लिहिला वेक्टर आरला मॅग्निट्यूड आहे एवढी त्याच्यामुळे तो वेक्टर आर मल्टिप्लाय होईलच वरती. मग तो क्लॅरिफाय करण्यासाठी आपण आर क्यूब घेतला खाली. आल्या का लक्षात. ओके अजून एक दुसरी मेथड. सपोज हा पोझिशन आहे इथं चार्ज Q1 आहे. हे 11th झालेलं आहे तसं तरी आपण एकदा बघूया. हा चार्ज Q2 आहे. ओके हा वेक्टर R1 आहे. हा वेक्टर R2 आहे. बरं ओके हा वेक्टर काय येणार माहिती आहे का वेक्टर R2 मायनस वेक्टर R1 येणार आहे. आलं का लक्षात. किंवा R2 मायनस R1 असं लिहिलं तरी चालेल. मग त्या केसमध्ये
सपोज आपल्याला फोर्स लिहायचा, हा जो फोर्स आहे वेक्टर F12, मग त्या केसमध्ये वेक्टर F12 आपण कसा लिहिणार? वेक्टर, कारण हे समोर तुम्हाला MCQला विचारलं जातं, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. बघा 1/4π epsilon नॉट Q1 Q2 अपॉन बघा R2 मायनस R1चा क्यूब R2 मायनस R1 हा वेक्टर. बघा हा फॉर्मॅट असा लिहिलेला आहे. आलं का लक्षात? हा सर्व वेक्टर फॉर्म हा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मी पहिल्यांदा तुम्हाला सिम्पल पद्धतीने सांगितला काय व ॲक्च्युली, आणि डायरेक्ट मग असे काही असेल तर ॲक्च्युली हे डिस्टन्स काय येणार बरं? वेक्टर R2 मायनस R1 येणार. आणि याची मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करणार? √PQ² प्लस Q² प्लस 2P. पण तर आपल्याला त्या डिटेलमध्ये आता जायचं नाही आहे. फक्त वेक्टर फॉर्म कसा लिहिला जातो हे तुम्हाला सांगितलं इथं. ओके, लिहून घ्या लगेच. बघा ह्या डायग्राम पद्धतीने हा वेक्टर फॉर्म आहे आणि ह्या डायग्रामनुसार हा फॉर्म आहे. ओके, बरं क्यूब का आला समजलं का सर्वांना? आपण जर इथं युनिट वेक्टर लिहिला असताना याचा इथं स्क्वेअरच लिहिला असता. जसा फॉर्मॅट आहे इथं युनिट वेक्टर लिहिलेला आहे आपण, म्हणून इथं R² इथं लिहिला. पण जर कधी आपण हा वेक्टर लिहिला तर इथं R³ लिहायला लागेल, कारण वेक्टर आरची मॅग्निट्यूड 1 नाही आहे, ती R आहे. कारण हा वेक्टर R म्हणजे काय माहिती आहे का? R इंटू R कॅप आहे. समजलं का? हा वेक्टर R म्हणजे R इंटू R कॅप आहे. बरं, आता आपण परमिटिव्हिटी काय ते आपण पहिल्यांदा समजून घेऊ. ओके, बघा
बघा अर्थ आहे, म्हणजे आपण थोडंसं अर्थ म्हणजे काय माहिती का, एक मास आहे. अर्थ म्हणजे काय बरं, मास आहे. हा सपोज अर्थ आहे, ठीक आहे ना. बघा अर्थ त्याच्या भोवती त्याच्या लाईन्स अशा स्प्रेड करतो. काय स्प्रेड करतो, लाईन्स, म्हणजे त्याचा इन्फ्लुएन्स आहे ॲक्च्युली. हा काय बरं, या लाईन्स म्हणजे काय बरं, त्याचा इन्फ्लुएन्स आहे, बरोबर आहे की नाही. ह्या लाईन्सला काय म्हटलं आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड लाईन. येते का लक्षात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड लाईन्स. आणि त्याला नंतरून आपण काय नाव दिलं, द रिजन अराउंड द अर्थ up to which these gravitational field lines have the influence. That region we have named as it gravitational field. त्याला काय नाव दिलं होतं आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. समजलं का. हे बघा, हा अर्थ आहे, त्याने आपला काय सोडला, चौफेर इन्फ्लुएन्स है ना. तो इन्फ्लुएन्स आपण आपल्याला समजण्यासाठी कसा दाखवला, ग्रॅव्हिटेशनल फील्ड लाईनने. मग ह्या ज्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड लाईन आहेत इथपर्यंत गेल्या, तर हा जो रिजन आहे अराउंड द अर्थ, याला आपण काय नाव दिलं सांगा रे मुलांनो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. बरोबर आहे की नाही. ओके, बरं, अजून आपण समजून घेऊ. चला, हे तर मासबद्दल बघितलं. हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट सुद्धा त्याचा इन्फ्लुएन्स सोडतो त्याच्या अराउंडमध्ये, है ना. मग त्याच्यासाठी आपण काय काढल्यात बरं, मॅग्नेटिक लाईन्स काढल्या. काय काढल्या आपण, मॅग्नेटिक लाईन्स. तर अशा सपोज आपण त्या मॅग्नेटिक लाईन्स काढल्या होत्या, समजतं आहे का रे. अशा आपण काय काढल्या होत्या बरं, तुम्हाला हे चित्र माहिती नाही, डायग्राम. या काय होत्या बरं, सर्व या सर्व मॅग्नेटिक लाईन्स होत्या. These all are magnetic lines. बरोबर आहे का. मग ह्या रिजनला काय म्हटलं होतं बरं, मॅग्नेटिक फील्ड म्हटलं होतं आपण, मॅग्नेटिक फील्ड म्हटलं होतं आपण, बरोबर आहे की नाही. ओके, म्हणजे ह्या मासचा जो इन्फ्लुएन्स आहे त्याच्या भोवती, त्या आपण दाखवल्या पिक्चर, म्हणजे थेरॉटिकली बाय ग्रॅव्हिटेशनल लाईन. आणि या लाईन जिथपर्यंत पोहोचतात त्या रेडियस घेऊन जर आपण एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केला, तर त्या रिजनला काय म्हटलं आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तसंच मॅग्नेटच्या भोवती याचा इन्फ्लुएन्स आपण कोणत्या लाईन्सने दाखवला, मॅग्नेटिक लाईन्स. मग या मॅग्नेटिक लाईन्स जिथं जिथं आहे तो संपूर्ण रिजन, ह्या मॅग्नेटचा आपण त्याला काय म्हटलं, मॅग्नेटिक फील्ड. येते का लक्षात. तसंच आता बघा, आता हा चार्ज आहे, हा चार्ज आहे. ओके, मग हा जो चार्ज आहे हा पण आपल्या भोवती इन्फ्लुएन्स स्प्रेड करणार आहे ना. मग तो इन्फ्लुएन्स असा स्प्रेड करतोय, हा इन्फ्लुएन्स. मग या इन्फ्लुएन्सला काय म्हटलं रे मुलांना, आपण सांगा बरं, आता तुम्ही सांगू शकता. इलेक्ट्रिक लाईन्स. काय म्हटलं आपण याला, इलेक्ट्रिक लाईन्स. ओके, या ज्या लाईन्स आहेत याला म्हटलं आपण इलेक्ट्रिक लाईन्स. बरं, अजून मी याला ॲड करतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, किंवा याला अजून एक नाव दिलेलं आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. काय नाव दिलेलं आहे, ऑर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आलं का लक्षात. म्हणजे हा इलेक्ट्रिक चार्ज आपला जो इन्फ्लुएन्स सोडतो, तो इन्फ्लुएन्स इट इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स.
आलं का लक्ष? मग ही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स सपोज इथपर्यंत जाते, इथनं ती एंड होते, याच्या पुढे जात नाही. मग एक इमॅजिनरी जर स्पियर आपण ड्रॉ केला याच्या भोवती, असा असा इमॅजिनरी स्पियर जर ड्रॉ केला, तर याला काय म्हटलं आपण? काय म्हटलं आपण? इलेक्ट्रिक फील्ड. आलं का लक्षात? बघा समजून घ्या, रिजन अराउंड द मास त्याला म्हटलं आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता मी अर्थ नाही म्हणत आहे ना, मास त्याच्या भोवती जो त्याचा स्वतःची फील्ड तयार करतो त्याला काय नाव दिलं? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आलं का लक्षात? म्हणजे अर्थ पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रोड्यूस करतो, सन पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रोड्यूस करतो, मून पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड, तर हा मास पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार करतो, बेंच पण तयार करतो. आपण मास आहे, आपल्या भोवती पण ग्रॅव्हिटेशनल आपली फील्ड आहे. समजतंय का? तसंच मॅग्नेटिक लाईन्स आहेत, तो प्रोड्यूस करतो मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक चार्ज आहे, तो प्रोड्यूस करतो इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे आपल्याला, तुम्ही 11वीला मला वाटतं ग्रॅव्हिटेशनल फील्डचा अभ्यास केला की नाही? केला ना? ओके. तसं तुम्हाला मॅग्नेटचा पण अभ्यास केला तुम्ही, मॅग्नेटिझम 11वीला होतं ना, मॅग्नेटिझम होतं ना, त्याचा आपण तिथं अभ्यास केलेला आहे. ओके. आणि आता आपण कोणता अभ्यास करणार आहे? इलेक्ट्रिक फील्डचा. आलं का लक्षात? समजलं प्रत्येकाला इलेक्ट्रिक फील्ड काय आहे? द रिजन अराउंड द चार्ज, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. द रिजन अराउंड द इलेक्ट्रिक चार्ज, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. पण त्याचं प्रमाण काय? त्याचं प्रमाण असं आहे, त्याचं प्रूफ असं आहे किंवा त्याच्या डेफिनेशनमध्ये आपण काय घेतोय बघा. जर ह्या रिजनमध्ये एखादा चार्ज आला तर ह्या फील्डमुळे याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट होतो. आलं का लक्षात? द रिजन where another charge experiences electrostatic force, then that region is called as electric field of this given charge. येते का लक्षात प्रत्येकाला? ओके. अशा पद्धतीने ही आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ही आहे मॅग्नेटिक फील्ड, ही आहे इलेक्ट्रिक फील्ड. आणि आपल्या तिघं फील्डचाच अभ्यास करायचा आहे. फिजिक्समध्ये 3च फील्ड आपण अभ्यास करतो: ग्रॅव्हिटेशनल फील्ड, मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड. ओके. बरं, आता आपल्याला इथं एक समजून घ्यायचं आहे पार्ट, परमिटिव्हिटी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय परमिटिव्हिटी? बरं, परमिटिव्हिटीला जर आपण बाय फॉरगेट केलं, परमिट म्हणजे काय रे? परमिशन प्लस ॲक्टिव्हिटी. परमिटिव्हिटीला आपण बाय फॉरगेट केलं तर काय होतं बरं? परमिशन प्लस ॲक्टिव्हिटी. परमिशन प्लस ॲक्टिव्हिटी ऑफ मीडियम. आता बघा, आपण आत्ता मागच्या टॉपिकमध्ये परमिटिव्हिटी हा शब्द कोणासाठी वापरला? मीडियमसाठी. ओके. आता इथं हा चार्ज सपोज आपण एअरमध्ये ठेवला आहे. ओके. मग ह्या ज्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत, या इलेक्ट्रिक फील्ड लाईनला एअर किती डिस्टन्सपर्यंत परमिट करतं पेनेट्रेट होण्यासाठी? आलं का लक्षात? बघा, आता एअर आहे, सपोज एअरने इथून तर इथपर्यंत एअरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईनला पेनेट्रेट होण्यासाठी परमिशन दिली, इथून तर इथपर्यंत, त्याच्या पुढे नाही.
म्हणजे ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनची पेनेट्रेशन पॉवर इथं काय झाली बरं, संपली. ओके, मग ही परमिशन कोणाची आहे, एअरची आहे. सपोज आपण जर वॉटर घेतलं, हा चार्ज आपण वॉटरमध्ये ठेवला, तर वॉटरची इलेक्ट्रिक फील्ड लाईन ह्या ॲक्टिव्हिटीला परमिशन इथपर्यंतच असेल, याच्या पुढे नसेल, है ना. म्हणजे वॉटरची परमिटिव्हिटी इलेक्ट्रिक फील्ड लाईनसाठी वेगळी, एअरची वेगळी. समजतंय का? ओके, याला म्हणतात परमिटिव्हिटी. म्हणजे इथं कोणती ॲक्शन आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन पेनेट्रेट होण्याच्या ॲक्शनला मीडियम किती परमिशन देतं त्याला म्हणतात त्या मीडियमची परमिटिव्हिटी. व्हॉट दिस? ओके, आणि साहजिकच एअरची परमिशन जास्त असेल, वॉटरची कमी असेल, दुसरा एखादा मीडियम असेल तर ती वेगळी असेल. आल्या का लक्षात? म्हणून आपल्या त्या फॉर्म्युल्यामध्ये काय आला बरं, तो 1/4π एप्सिलॉन. आलं का लक्षात? एप्सिलॉनची व्हॅल्यू आपण टाकली के एप्सिलॉन नॉट. ओके, एअर असेल तर केची व्हॅल्यू 1 टाकायची, अदरवाईज दुसरं मिडियम असेल तर केची व्हॅल्यू 2 असेल, 3 असेल, 4 असेल. त्यानुसार तो फोर्स पण काय होणार बरं, चेंज होणार. समजलं परमिटिव्हिटी म्हणजे काय? ओके, बरं. मग आता तुम्ही जर कधी हे समजलं, तुम्हाला डायग्राम काढायची गरज याची, डायग्राम काढायची गरज नाही. ओके, पण समजले काय काय ते. म्हणजे मग आपण 11th 2 आपण डेफिनेशन घेतल्या. पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, द रिजन अराउंड द इलेक्ट्रिक चार्ज इन विच अनादर चार्ज एक्सपिरियन्सेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज नोन ॲज इलेक्ट्रिक फील्ड. समजलं? ओके, मग चला आपण पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल काय बरं इलेक्ट्रिक फील्ड. बघा, द रिजन अराउंड इलेक्ट्रिक चार्ज in which another, आता मी टेस्ट चार्जेस लिहितो, अनादर म्हणजे हा टेस्ट चार्ज ठेवला आपण, अनादर टेस्ट चार्जेस एक्सपिरियन्सेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याला म्हटलं आपण इलेक्ट्रिक फील्ड. समजलं का? द रिजन अराउंड द इलेक्ट्रिक चार्ज. ओके, मग आता या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. मग इलेक्ट्रिक फील्डची जी का स्ट्रेंथ आहे एका पॉईंटला, इलेक्ट्रिक फील्डची एका पॉईंटला जी स्ट्रेंथ आहे तिला म्हणतात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे मला ह्या पॉईंटला, हा इथं पॉईंट आहे, सपोज हा पॉईंट आहे, ह्या पॉईंट ओला ॲट अ डिस्टन्स आर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ह्या पॉईंटला कशी काढणार, electrostatic force per unit charge acting at that point in the region of electric field, that is called as electric intensity. लेक्चर झालं का नाही ना? झालं? ओके, बरं. मग आपण याच्या पुढचं नेक्स्ट उद्या घेऊया, चालेल?